नमस्कार. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात ना सध्या एकच चर्चा सुरू आहे. एका सरकारी आदेशामुळे प्रत्येक शिक्षकाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले. चला समजून घेऊया हे नेमकं काय प्रकरण आहे. पण मग प्रश्न पडतो की अचानक असं काय झालं की सरकारला प्रत्येक शिक्षकाची पात्रता तपासावीशी वाटली. यामागे खूप मोठं कारण आहे आणि तेच आपण आज उलगडणार आहोत. ह्या सगळ्याची सुरुवात झाली एका सरकारी आदेशाने, आणि हा आदेश इतक्या वेगाने पसरला की संपूर्ण शिक्षण विभागात खळबळ माजली. बघूया काय होतं नेमकं त्या आदेशात. एक तारीख लक्षात ठेवा, 13 जानेवारी 2024. याच दिवशी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक परिपत्रक काढलं आणि या एका कागदामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात जणू काही वादळच आलं. इथूनच या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली. आणि त्या परिपत्रकाच्या विषयातच सगळं काही स्पष्ट लिहिलं होतं की बाबा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी, त्या संदर्भात भविष्यात एक मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यासाठीच ही सगळी माहिती गोळा केली जात आहे. आता गंमत बघा, एवढी मोठी माहिती गोळा करायला वेळ किती दिला? फक्त 3 दिवस. हो, फक्त 3. 13 जानेवारीला पत्र निघतं आणि 16 जानेवारीपर्यंत सगळी माहिती हजर करा असे आदेश होते. यावरूनच कळतं की हे प्रकरण किती गंभीर आहे. एवढंच नाही, एक कडक इशारा पण दिला होता की जर माहिती वेळेवर नाही आली तर संबंधित अधिकारीच त्याला जबाबदार असतील. म्हणजे सरकारला ही माहिती किती तातडीने हवी होती हे यातून अगदी स्पष्ट होतं. पण एवढी घाई का? सरकारला अचानक असं काय झालं? याचं उत्तर आपल्याला शिक्षण विभागात नाही तर थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सापडतं. चला बघूया, तो असा कोणता निर्णय होता ज्यामुळे ही सगळी धावपळ सुरू झाली. पुढे जाण्याआधी ना एक गोष्ट स्पष्ट करूया. ही टीईटी म्हणजे नेमकं काय? तर टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच NCTE यांनी नियमच बनवला आहे की शिक्षकी पेशात यायचं असेल तर ही परीक्षा पास होणं बंधनकारक आहे. ही स्लाइड बघा, इथे सगळा घटनाक्रम अगदी सोप्या भाषेत मांडलाय. सगळी सुरुवात झाली 2011 साली, जेव्हा टीईटी अनिवार्य झाली. मग बरीच वर्ष गेली आणि 1 सप्टेंबर 2023ला सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला. आणि याच निकालाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र सरकारने 13 जानेवारी 2024ला ही सगळी माहिती गोळा करायचे आदेश दिले. म्हणजे बघा कशा एकामागोमाग एक घटना घडल्या आहे. बरं, मग सरकार नक्की कोणती माहिती मागतंय? या माहितीची विभागणी कशी केली आहे आणि यातून त्यांना काय शोधायचंय? चला हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. सरकारने ना शिक्षकांना 2 मुख्य गटामध्ये विभागलंय. पहिला गट म्हणजे 2011च्या आधी नोकरीला लागलेले शिक्षक, म्हणजे तेव्हा जेव्हा टीईटीचा नियमच नव्हता. आणि दुसरा गट म्हणजे 2011 नंतर नोकरीला लागलेले, जेव्हा टीईटी पास करणं बंधनकारक होतं. हा जो फरक आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा, सरकारला प्रत्येक शिक्षकाची कुंडलीच हवी आहे. त्यांचं वय काय, ते कुठल्या इयत्तेला शिकवतात, म्हणजे 1ली ते 5वी की 6वी ते 8वी, त्यांची नोकरी 2011च्या आधीची आहे की नंतरची, आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी टीईटी परीक्षा पास केली आहे की नाही. आणि हो, जर कोणाला टीईटी मधून सूट मिळाली असेल तर त्याचं कारणही द्यायला सांगितलंय. ही प्रक्रिया तशी सोपी आहे. अधिकाऱ्याला फक्त 3 गोष्टी बघायचे. 1. शिक्षकाची जॉईनिंग डेट. 2. त्यांची टीईटीचं स्टेटस काय आहे, पास की फेल. आणि 3. ही सगळी माहिती त्या शिक्षकाच्या वयोगटानुसार आणि शिकवण्याच्या स्तरानुसार योग्य रकान्यात भरायची आहे. बस. आता आपण या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आलो आहोत. ती तारीख 2011. ही फक्त एक तारीख नाहीये, तर एक विभाजक रेषा आहे. याच तारखेने शिक्षकांच्या पात्रतेचे नियम कायमचे बदलून टाकले. आणि म्हणूनच हे सगळं माहिती संकलन या एका तारखेभोवती फिरतंय. जरा ही स्लाइड नीट बघा. यातून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट कळते. सरकारला फक्त 2011 नंतर लागलेल्या शिक्षकांचीच टीईटीची माहिती नकोय, तर 2011च्या आधी जे शिक्षक नोकरीत होते त्यांच्यापैकी किती जण टीईटी पास आहेत आणि किती नाहीत हे सुद्धा सरकारला जाणून घ्यायचंय. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की ही तपासणी फक्त नवीन शिक्षकांपुरती मर्यादित नाहीये, तर हा संपूर्ण शिक्षक वर्गाचा, अगदी जुन्यांपासून नव्यांपर्यंत सगळ्यांचा एक प्रकारे पूर्वलक्षी आढावा आहे. ठीक आहे, माहिती गोळा केली, पण आता सगळ्यात मोठा प्रश्न, सरकार या माहितीचं करणार तरी काय? याचे परिणाम काय असू शकतात? आठवतंय, त्या परिपत्रकात एक वाक्य होतं, भविष्यातील निर्णय घेणी. याच वाक्यात सगळंच सार दडले. पण मग हे भविष्यातील निर्णय म्हणजे नक्की काय? तर या माहितीच्या आधारावर सरकार काय काय करू शकतं? सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यांच्याकडे अनिवार्य टीईटी पात्रता नाही असे शिक्षक कोण आहेत हे शोधून काढणं. दुसरं, 2011च्या टीईटी धोरणाचा नेमका काय परिणाम झालाय याचं मूल्यांकन करणं. तिसरं, भरती आणि प्रमोशनसाठी कदाचित नवीन आणि कडक नियम बनवले जाऊ शकतात. आणि हो, सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. यात आणखी एक ट्विस्ट आहे. या माहितीत फक्त पात्रतेबद्दल नाही तर शिक्षकांच्या प्रमोशनच्या संधींबद्दलही विचारलं गेलंय. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, ही तपासणी फक्त जुन्या चुका शोधण्यासाठी नाही, तर शिक्षकांच्या भविष्यातील करिअरवर सुद्धा याचा थेट परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून शेवटी हा एक प्रश्न उरतोच की या एवढ्या मोठ्या माहिती संकलनानंतर जे काही निर्णय घेतले जातील ते महाराष्ट्रातील शिक्षणाचं आणि हजारो शिक्षकांच्या भविष्याचं चित्र कसं बदलतील यावर लक्ष ठेवून राहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.